राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017 ची उमेदवारी करत असलेले शरद तायडे यांनी पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक आणि पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभे असल्याचं सांगितलंय। पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक, शासकीय निमशासकीय सेवेत असणारे पदवीधर तसेच बेरोजगार पदवीधर, शिक्षक अशा सर्वच पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इंजिनियर शरद मंगा तायडे यांनी केले। महाराष्ट्र विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2017 ची उमेदवारी करत असलेले इंजिनियर शरद तायडे राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते। यावेळी त्यांनी आपली भूमिका विशद करताना आणि पत्रकार यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की मी नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी या विभागातील पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बहुजन संघटना आणि बहुजनांची सर्वपक्षीय आघाडीतर्फे उभा आहे। या मतदारसंघातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील सुशिक्षित, बेरोजगार, पदवीधर शिक्षक तसेच शासकीय सेवेतील नोकरदार पदवीधर यांच्या समस्या, वेतन, 7वा वेतन आयोग तसेच समान वेतन कायदा शासनाकडून मंजूर करण्यासाठी आणि पदवीधरांना न्याय देण्यासाठी उमेदवारी करत आहे। मी इंजिनियर शरद मंगा तायडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे। बहुजन क्रांती आघाडी या व इतर सहयोगी संघटना यांना बरोबर घेऊन मी उमेदवारी करीत आहे। मी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत आणि मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। बहुजनांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी ही उमेदवारी करीत आहे। सामान्य बहुजनांचे व पदवीधरांचे ज्या समस्या आहेत त्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन इंजिनियर शरद तायडे यांनी वार्तालाप साधला। या प्रसंगी त्यांच्या सोबत बहुजन आघाडी या मतदारसंघाचे प्रभारी संपत कोळेकर, शांताराम उपाध्ये आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।